श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्या घरातील वाईट शक्ती जी काही आहे ती आपल्याला हळूहळू बर्बाद करत असते. म्हणजे आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती वाढलेली असते त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणं होतात किंवा आपल्याला कशातही यश प्राप्ती होत नाही. किंवा आपण एखादा व्यवसाय करत असेल तर त्याच्यामध्ये आपली बरकता होत नाही किंवा घरामध्ये मन लागत नाही, पैसा टिकत नाही. अशा गोष्टींनीच आपली हळूहळू बर्बादी सुरू होते. त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. जी काही आपल्या घरामध्ये नकारात्मकता शक्ती आहे, नकारात्मक शक्ती आहे जी की साचलेली आहे ती आपल्याला दूर करायची आहे. आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा शक्ती आपल्या घरामध्ये आणायची आहे. कारण ब्रह्मांड नायकामध्ये फक्त दोनच शक्ती आहेत, ती म्हणजे नकारात्मक शक्ती आणि सकारात्मकता शक्ती. पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी ह्या दोन शक्ती आहेत. पण जी शक्ती आपल्या घरामध्ये वाढत जाते आणि वाईट प्रवृत्तीला नेते त्याला नकारात्मक शक्ती असं म्हणतात. आणि जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जी सकारात्मक शक्ती आहे ती आपल्याला चांगले यश प्राप्ती देत असते. त्यामुळे आपल्याला ह्या ही शक्तीपैकी एक शक्ती आपल्या घरामध्ये नांदवायची आहे, ती म्हणजे सकारात्मक शक्ती. आपण आपल्या कार्यावरती अवलंबून असते. तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्ती आहे. जर तुम्ही नकारात्मक शक्ती का वाढते तर तुम्ही वाईट प्रवृत्तीला जात आहेत किंवा तुमच्यामध्ये कोणाची तरी नजर लागलेली आहे किंवा तुमच्या घराला दोष आहे, काहीतरी दोष लागलेला आहे. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती जी आहे ती वाढत असते, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी. तर आपल्याला निगेटिव्ह एनर्जीचंच परिवर्तन, जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर तुम्हाला त्याचं परिवर्तन सकारात्मक शक्तीमध्ये, पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कसं करता येईल ते बघूया. तर आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्याला घालवण्यासाठी आणि पॉझिटिव्ह एनर्जी आणण्यासाठी एक गोष्ट करायची आहे. तर ती काय करायची आहे तर आपल्याला मंगळवारी आणि शनिवारी आपल्या घरामध्ये एक धूर करायचा आहे. तो धूर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत जाऊ दिला तर नक्कीच आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे, निगेटिव्ह शक्ती आहे ती बाहेर जाऊन आपण पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. कसं असताना बाहेरील येणारे लोक जे काही असतात ते चांगल्याच वृत्तीने किंवा चांगले विचारांनी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नसतात. काही असे लोक असतात की तुमच्याविषयी, तुमचं चांगलं झालेलं सुद्धा त्यांना कधी देखवत नसतं. तर ते वाईट प्रवृत्तीने तुमच्या प्रत्येक घरातील गोष्टीवर वाईट नजरेने पाहत असतात. तीच नजरदोष आपल्या घराला लागते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते आणि आपली बर्बादी हळूहळू चालू व्हायला सुरुवात होत असते. म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला हा उपाय आठवड्यातून 2 वेळेस करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला साहित्य काय लागणार आहे तर गुगुळ, आयुर्वेदिक जे दुकान आहे ना तिथं तुम्हाला हे गुगुळ मिळून जाईल. हे गुगुळ ही जे आहे ना वस्तू ती खूप प्रभावीशाली अशी आहे, जी सकारात्मक शक्ती आहे ती वाढत असते. त्यामुळे त्याचा धूर आणि जो सुगंध आहे त्याचा तो आकर्षित करतो आपल्या इष्टदेवतांना आणि सकारात्मक शक्ती जी आहे तिला. त्यामुळे हे गुगुळ आपल्याला आणायचं आहे. आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. दुसरी गोष्ट आहे लोबान. ही सुद्धा वस्तू तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळेल. आणि तिसरी वस्तू आहे भीमसेनी कापूर. शुद्ध असतो तो, म्हणजे भीमसेनी कापूर. त्याला कोणताही आकार नसतो. तुम्ही एक डब्बी आणू शकतात किंवा तुम्हाला जसं यथाशक्ती, थोडासा महाग असतो हा भीमसेनी कापूर. तर तुम्हाला जेवढं जमेल तेवढा आणा. थोडा एक वडी छोटीशी कट करून टाकायची आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर जी काही घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे ती दूर होण्यास आपल्याला आणखीन एक वस्तू आपण खूप मोठ्या म्हणजे पूजाविधी वगैरे करतो त्या हवनामध्ये सुद्धा ही वापरली जाते, म्हणजेच पिवळी मोहरी. आपली काळी मोहरी जी आपण स्वयंपाकात वापरतो तशीच पिवळी मोहरी असती, ती आपल्याला आणायची आहे देशी. त्यानंतरची गोष्ट लागणार आहे म्हणजे गाईचं तूप, शुद्ध गाईचं तूप, थोडासा गूळ म्हणजे जे देशी गूळ असतो ना, काळा गूळ, तर तो गूळ लागणार आहे. आणि त्यानंतर गौरी, शेणाची गौरी म्हणजे गाईची गौरी जी असते
ती आपल्याला लागणार आहे. तर ती तुम्हाला ती सुद्धा दुकानामध्ये किंवा जर तुम्ही गावाकडे असेल तर तिथं नक्कीच तुम्हाला मिळून जाईल. नसेल तर तुम्हाला पूजा विधीचं जे दुकान असतं जिथं पूजाचं साहित्य सगळं मिळतं तर त्या दुकानामध्ये तुम्हाला ती गौरी मिळून जाईल. तर एवढ्या वस्तू आणायच्या आहेत. लक्षात नाही राहिल्या तर नक्कीच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ह्या वस्तू देते आणि त्या वस्तू आपल्याला मंगळवारी कोणत्याही दिवशी तुम्ही घरात आणून ठेवू शकतात आणि मंगळवारी आणि शनिवारी आपल्याला आपल्या घरामध्ये या वस्तूंचा धूर करायचा आहे. तुम्हाला एक म्हणजे कोणतंही बाऊल घ्या म्हणजे किंवा पंती घ्या. छोटीशी पंती वगैरे घेतली तर थोडी मोठ्या आकाराची घ्यायची आहे. हे छोटे छोटे तुकडे करायचे आहे त्या वस्तूंचे थोडे थोडे आणि त्या म्हणजे पंतीमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि कापूर लावून त्याचा धूर थोडा वेळ करायचा आहे आणि तो धूर आपल्याला मध्यभागी जर तुमच्या हॉलच्या मध्यभागी किंवा किचनच्या मध्यभागी किंवा बेडरूमच्या मध्यभागी कोणत्याही हॉलमध्ये किंवा कोणत्याही रूममध्ये तो धूर तुम्हाला करायचा आहे. तो धूर आहे ना तर तो आपल्या घरामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत गेला पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी साचलेली आहे ती दूर होण्यास आपल्याला मदत होणार आहे. असं तुम्हाला आठवड्यातून 2 वेळेस करायचं आहे, म्हणजे मंगळवारी आणि शनिवारी. तर हा उपाय तुम्हाला मंगळवारी आणि शनिवारी संध्याकाळी करायचा आहे. जर कसं असतं ना, संध्याकाळच्या वेळेमध्ये जास्त करून नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी प्रवेश त्यामुळे तुम्हाला ही संध्याकाळच्या वेळेत करायची आहे. तर संध्याकाळी तुम्ही 7, 8, 9, 10 जेवण झाल्यानंतर सुद्धा करू शकतात संध्याकाळचं आणि नंतर सुद्धा झोपू शकतात. तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्ही संध्याकाळच्या वेळेत हीच उपाय करू शकतात. तर हा उपाय करताना ज्यावेळेस धूर होईल तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये तुम्हाला श्रीराम रक्षा स्तोत्र, त्याचबरोबर कालभैरव अष्टक, तारक मंत्र, गायत्री मंत्र म्हणायचा आहे. जर तुम्हाला म्हणता येत नसेल किंवा तुम्हाला स्वयंपाकाची संध्याकाळची वेळ असते त्यामुळे म्हणता नाही आलं तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये मोबाईलवरती किंवा टीव्हीवरती लावायचं आहे आणि त्याचा आवाज आपल्या घरातील कानाकोपऱ्यापर्यंत जाईल अशा आवाजात आपल्याला लावायचा आहे आणि आपल्या घरातील सर्व कोपऱ्यापर्यंत तो धूर सुद्धा गेला पाहिजे याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर जाईल, दूर होईल आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करेल. तर या प्रकारे अत्यंत सोपा उपाय आहे आणि 100% लाभ देखील होणार आहे. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.